वसई विरारमध्ये सकाळपासूनच माझा प्रवास सुरू झाला। या प्रवासामध्ये 18 वर्षाच्या नवमतदारांची नोंदणी व्हावी, 18 ते 25 वयोगटाचा युवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाला जुळावा, नवभारताचा भारतात सर्वोत्तम देश व्हावा, भारत देश आत्मनिर्भर व्हावा, G20 सारख्या परिषदेमध्ये अध्यक्षपद भारताला मिळालं। या G20च्या संपूर्ण 1 वर्षाच्या या विश्वातील संपूर्ण जगातील जे देशातले लोक, देशातले डेलिगेट्स भारतात येत आहे त्याबद्दलची माहिती नवयुवकांना मिळावी, याकरता युवा वॉरियर्स प्रत्येक मतदान केंद्रावर 25 युवा वॉरियर्स, युवा योद्धे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, नवीन शिक्षा नीती, नव्या शिक्षा नीतीवर आत्मनिर्भर युवा तयार करण्याचा संकल्प युवा वॉरियर्स आम्ही या ठिकाणी वसई विरारमध्ये करतोय। भारतीय जनता पक्षाला मित्र मानणारे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींना मित्र मानणारे, माननीय देवेंद्रजींना अत्यंत मनातून प्रेम करणाऱ्या नागरिकांना फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानातनं जोडलं जावं। 1 लाखाच्या वर फ्रेंड्स ऑफ बीजेपी नागरिक वसई विरारमध्ये व्हावेत, हा एक संकल्प आहे। महाराष्ट्रातल्या 7,10 लाख नागरिकांना मोदीजींच्या केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्यामधनं जे लाभार्थी आहेत, 7,10 लाख लोकांना आज मोफत अन्न मिळत आहे। 2,68,00,000 नागरिकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचा मेडिकल फ्री उपचार होणार आहे। कुठलेही पैसे त्या ठिकाणी लागणार नाही। 2,59,00,000 नागरिकांना 49 प्रकारच्या योजना ज्या गरीब कल्याणाच्या आहे, त्या गरीब कल्याणाच्या योजनेच्या माध्यमातून जो वसई विरारमध्ये लाभार्थी आहे त्या लाभार्थींना भेटीचं अभियान, धन्यवाद मोदीजी। काल मी पालघरमध्ये आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलाचा एक धन्यवाद मोदीजीचा कार्यक्रम झाला। आदिवासी महिलांनी 75,000च्या वर महिलांनी आमच्या आदिवासी समाजातील एक शिक्षकेला माननीय मोदीजींनी सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मूजी यांना स्थान दिल्यामुळे आदिवासी समाजातील महिलांना एक अभिमान आहे। त्यांनी 75,000 पत्र माननीय मोदीजींना पाठवले। जगात कोरोना आहे, पण देशामध्ये अजूनही आपण सर्व बिना मास्कनी जवळजवळ बसलो आहे। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करून, भारताचे स्वतःचे व्हॅक्सिन तयार करून 130 कोटी भारतीयांना 220 कोटी व्हॅक्सिन देऊन आज आपल्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचं काम एकही पैसा न घेता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं। या देशात जेव्हा जेव्हा महामारी आली तेव्हा तेव्हा जपान, अमेरिका आणि जगाची मदत घेतली।
भारत, पण यावेळच्या महामारीमध्ये भारताने जगाला मदत केली, देश तर वाचवलाच. एक काळ असा होता देशामध्ये की माननीय स्वर्गीय राजीव गांधीजी म्हणायचे की 100 रुपये दिल्लीतून सोडले तर 15 रुपये वसईमध्ये पोहोचतात. पण आज मोदीजी सांगतायत शेतकरी किसान योजनेमध्ये 6,000 रुपये टाकले तर 15 सेकंदामध्ये संपूर्ण भारतामध्ये पोहोचतात. डायरेक्ट डीबीटी, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, डीबीटीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आता योजना या डायरेक्ट लाभार्थीच्या घरी पासबुकमध्ये पैसा पोहोचून घेतली पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट झालं पाहिजे, मधात कुणीही नको. म्हणजे आदिवासीला सायकल द्यायची असेल मुलांना त्या ठिकाणी एजन्सी द्यावी लागतं, आता नको. आता आदिवासी मुलांना सायकल द्यायची असेल तर डायरेक्ट सायकलचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जावे, अशी योजना या माध्यमातून होते आहे. खरं तर वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघटना प्रचंड मजबूत तयार करण्याची योजना आम्ही तयार केली आहे. एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारत, G20चा अध्यक्षता असणारा भारत, 150 देशांनी ज्या नेतृत्वाचं नेतृत्व मान्य केलं अशा मोदीजींच्या नेतृत्वात गरीब कल्याणाच्या योजनापासून तर देशाला सर्वोत्तम देश करण्याचा संकल्प मोदीजींनी घेतला. इकडे गरीब कल्याणाची योजना, दुसरीकडे संकल्प सर्वोत्तम भारताचा. आणि केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाने महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याकरता देवेंद्रजी आणि एकनाथजीचं सरकार हे काम करताय, याचा मला अभिमान आहे. 18 तास काम करणारे दोघंही नेते महाराष्ट्राला मिळाले आहे. या 18 तासामध्ये ते संवादही करताय, प्रवासही करताय आणि प्रशासकीय कामकाज करताय. ज्या सरकारचा संवाद असेल, ज्या सरकारचा प्रवास असेल आणि प्रशासनामध्ये पूर्ण पकड असेल ते सरकार राज्याला पुढे नेऊ शकतं. आणि माननीय देवेंद्रजी, एकनाथजी हे प्रचंड ताकदीने प्रवास करताय. कधी औरंगाबादमध्ये दिसतील, कधी नागपुरात दिसतील, कधी चंद्रपूरमध्ये दिसतील, कधी संभाजीनगरला दिसतील, कधी त्या ठिकाणी पालघरला दिसतील. संवाद सुरू आहे, प्रवास सुरू आहे. या प्रवासामध्ये खूप लोकांना भेटत आहे, जनतेची समस्या ऐकून घेत आहे. आणि मला अभिमान आहे की देवेंद्रजी एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर जाईल. मागच्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार ना संवाद, ना प्रवास, ना कुठला निर्णय, आणि आत्ताचं सरकार, तर मला वाटतं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मागचे 2.5 वर्ष आणि आत्ताचे 2.5 वर्ष 5 वर्षाचा बॅकलॉग भरून निघेल. नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या विकासाचं बजेट झालं. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, वसई विरार या भागातल्या जनसमस्या सोडवण्याचं बजेट झालं. मी आज रात्री आमच्या इथल्या कोर ग्रुपशी बसणार आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या वसई विरारच्या ज्या समस्या आहेत, ज्या प्रायोरिटीनी केंद्र आणि राज्य सरकारनी सोडवल्या पाहिजे, याकरता एक ब्ल्यू प्रिंट तयार करणार आहे. एक प्रिंट तयार करून ती प्रिंट माननीय एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजीला मी देणार आहे. वसई विरारमध्ये घोषणा खूप झाल्या, 1000 कोटी आले, 1,500 कोटी आले, 2,000 कोटी आले. पण आज दौरा करताना मला मात्र वसई विरारमध्ये एक मोठं खेळ दिसत आहे. शहर दिसत नाहीये.
मला माहिती नाही, जनतेलाच माहित आहे कोण जबाबदार आहे. पण आज वसई विरारमध्ये आपल्याला पाहिजे तो विकास दिसत नाही आहे. आणि याकरता देवेंद्रजी आणि एकनाथजीला मी स्पष्टपणे विनंती करणार आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून, काहीतरी असं या जनतेच्या मनात आहे की या वसई विरार हे चांगलं शहर व्हावं. मुंबईला लागून असलेलं वसई विरार हे एक मोठं खेडं वाटू नये, एक मोठं शहर वाटावं. याकरता ज्या गोष्टी करायच्या त्या मी संध्याकाळी कोर ग्रुपमध्ये 1 तास बसणार आहे. आणि शहराचा विकास हा 21व्या शतकाप्रमाणे झाला पाहिजे. याकरताही काही योजना आम्ही तयार करणार आहोत. तर निश्चितपणे त्या योजनावर अंमलबजावणी करण्याकरता मात्र सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकारकडे मी फॉलोअप करणार आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. जर मी वसई विरारला आलो आहे तर इथले प्रश्नही निघाले पाहिजे. संघटना आणि सरकार या दोन्हीमध्ये मी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. सरकारकडनं जास्तीत जास्त वसई विरारला काय मिळेल, आमच्या पदाधिकाऱ्यांची काय मागणी आहे, वसई विरारच्या जनतेला काय वाटतं, याच्याही मी 16 तासामध्ये, सकाळपासून खूप निवेदन आलं आहे माझ्याकडे. प्रामुख्याने या ठिकाणी एक दफनभूमी तयार होत आहे, तेही निवेदन माझ्याकडे आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बाहेर जाऊन दफनभूमीचं निर्माण होत आहे. मला पूर्ण परिस्थिती माहीत नाही आहे, तर त्याचेही निवेदन माझ्याकडे आलं आहे. असे अनेक निवेदनं आले आहे. जनतेला विकास पाहिजे आणि जनतेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकारवर विश्वास आहे की त्यांना वाटतं आहे की हे सरकार काहीतरी आता वसई विरारकरता करेल. माननीय मोदींच्या नेतृत्वात वसई विरारमध्ये काही योजना होतील असं जनतेला वाटतं आहे. तर संघटना आणि सत्ता या दोघांच्या माध्यमातून या वसई विरारच्या भागामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. वसई विरारमध्ये भारतीय जनता पार्टीला मजबूती देणे, प्रचंड ताकदीने भारतीय जनता पक्ष उभा करणे, 51% ताकद निर्माण करणे आणि पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसच्या समन्वयाने, मोदीजींच्या नेतृत्वात, अमित भाईंच्या नेतृत्वात, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींच्या नेतृत्वामध्ये सर्व निवडणुका, महानगरपालिकापासून तर ग्रामपंचायतपर्यंत आणि महानगरपालिकेपासून तर विधानसभा, लोकसभेपर्यंत या आम्ही सोबत लढू. आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 वर 3003 ग्रामपंचायती, भाजपाचे सरपंच यादीसहित नावं मी प्रकाशित केले आहे. 842च्या वर सरपंच शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये आलेले आहेत. सरकारचं चांगलं काम हे प्रतिबिंब म्हणून जनतेमध्ये गेलं आहे. आणि पुढच्या काळात सुद्धा सरकारने आज 186 निर्णय घेतले आहेत, कमी जास्त लहान मोठे पकडून. ओबीसी आरक्षणाचा निर्णय या सरकारने घेतला. मागच्या सरकारच्या काळात ओबीसी आरक्षण केलं होतं, या सरकारने तो ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला. झाला निर्णय, आज अनेक सरपंच ओबीसी झाले. मराठा समाजाचं आरक्षण केलं आहे. धनगर समाजाच्या समस्या आहे. काल मला कुणबी सेनेच्या माध्यमातून पालघरमध्ये विश्वनाथजी पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर निवेदनं दिले आहेत. सामाजिक समस्या आहे. सामाजिक समस्या सोडवणे, डेव्हलपमेंटच्या समस्या सोडवणे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळवून देणे, याकरताही सरकार काम करत आहे. आणि मी निश्चितपणे या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटना, आणि आजच एकाच दौऱ्यात नाही, मी प्रत्येक 3 महिन्यांनी वसई विरारमध्ये येणार आहे. विधानसभा शहर माझ्या दौरे होणार आहेत. आज मी शहर म्हणून दौरा करतोय. पुढच्या काळात विधानसभासह मी दौरा करणार आहे. आमचा जो कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याला बळ मिळालं पाहिजे. आमच्या कार्यकर्त्याला प्रचंड ताकदीने सत्तेच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्याची संधी मिळाली पाहिजे. शेवटी सत्ता ही साध्य नाही आहे, साधन आहे.
सत्ता ही साध्य नाही, साधन आहे. आणि त्या या साधनाचा वापर वसई विरारच्या जनतेकरता झाला पाहिजे, याकरता मी प्रयत्न करणार आहे. लव जिहादचा अत्यंत कडक कायदा महाराष्ट्रामध्ये आमदारांनी जनतेने मागणी केली आहे. माननीय एकनाथजी देवेंद्रजी अत्यंत कडक कायदा तयार करतील अशी अपेक्षा आहे. आणि या कडक कायद्यामध्ये ॲटोमॅटिक ते लव जिहाद आहे का नाही हे कळणारच आहे. त्यामुळे या राज्याला कडक कायदा मिळेल, लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही कालचं माझं पूर्ण जर ऐकलं तर तुम्हाला जितेंद्र आव्हाडाच्या मनात मराठी प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना हिंदीमध्ये एक प्रश्न आला आणि नवभारतच्या पत्रकार महोदयाने असं विचारलं की राधे राधे म्हणणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. मग जितेंद्र आव्हाडाच्या मनात जो औरंगजेब जी आहे तो मी मांडला. माझ्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये औरंगजेब कसा क्रूर कर्म आहे, किती मराठी घरं बर्बाद केले, छत्रपती शिवरायांनी 16 वर्ष औरंगजेबाच्या विरुद्ध, त्या क्रूर कर्माविरुद्ध लढाई केली, कितीतरी मावळे धराशायी पडले, कितीतरी आपल्या महिलावर अत्याचार झाले. आणि अशा औरंगजेबाला क्रूर कर्मा नाही असं जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं तेव्हा माझ्या 5 दिवसाच्या प्रेसमध्ये 5 डे ज्यावेळेसपासून जितेंद्र आव्हाड बोलले तेव्हाच्या डेटपासून रोज मांडतोय मी. आणि जितेंद्र आव्हाडाच्या मनात जी आहे हे सांगितलं. विपर्यास केला, शब्दाच्या व्याकरणामध्ये त्या ठिकाणी त्याचं वेगळं मांडण्यात आलं. आम्ही कधी, मी माझ्या कालच्या सर्व ट्विटमध्ये संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. आणि त्यामुळं आम्ही कधी आमचा जीव जाईल पण आम्ही औरंगजेबाचा कधीच रिस्पेक्ट करू शकत नाही. तो क्रूर कर्माचा आहे, तो या महाराष्ट्राचा द्रोही आहे, तो देशद्रोही आहे. आणि जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आपलं मत मांडतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही जरी सत्तेमध्ये नसलो, आम्ही सत्तेमध्ये असलो तरी औरंगजेबाचा पुरस्कार कधीच करू शकत नाही. औरंगजेबाच्या, खरं तर मला वाईट वाटतं आज जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा औरंगजेबजी यांनी यांच्या कबरेवर मी जाऊन दर्शन घेतलं असं एक पोस्ट केली आहे. नाही, एक उत्तर देऊ द्या. माननीय नड्डाजी, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्गा, ज्यावर हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, कोणी असो, त्या पवित्र दर्ग्याचं दर्शन घेतातच. आणि अशा पवित्र दर्ग्यावर जेव्हा मी आणि नड्डाजी गेलो, तिथल्या मुस्लिम परिवारांनी, तिथल्या महिलांनी त्या ठिकाणी आमच्यासोबत दर्शन घेतलं. अत्यंत भावभक्त पद्धतीने दर्शन घेतलं. आणि त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय भूगोल विसरले. ते म्हणतात औरंगजेबाच्या थळगेचं मी दर्शन घेतलंय. इतकी नीचपणा, हेच सांगतो काल मी तुम्हाला. आणि त्याचा विपर्यास करून दाखवण्यात आलं. खरं तर डेव्हलपमेंटचं राजकारण करणारी भारतीय जनता पार्टी, आपलं म्हणणं खरं आहे.
सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं भलं करण्याचं साधन आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वीर पुरुषाबद्दल महापुरुषाबद्दल हे मागच्या 6 महिन्यापासून सुरू आहे आणि मागच्या 2.5 वर्षापासून सुरू आहे, हे आम्ही नाही केलाय. जेव्हा 2.5 वर्ष तुम्ही विकास करू शकले नाही आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजीचं सरकार हे डेव्हलपमेंटवर आलाय, डेव्हलपमेंट तुमच्या डोळ्यात दुखतं. आता 2.5 वर्ष जेव्हा तुम्ही काही केलं नाही आणि 2.5 वर्ष आता पूर्ण 5 वर्षाची कसर काढतो आहेत, तेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की आता आमचं काय, आमची पायाखालची वाढू जात आहे. मराठवाडा विदर्भामध्ये कधी 2.5 वर्ष 3 वर्ष अधिवेशन झालं नाही. कोरोनाच्या संक्रमणाच्या नावाने मराठवाडा विदर्भामध्ये नागपूर करार तोडला गेला. मग महाराष्ट्राचं सरकार आता फुल प्लेस काम करत आहे, तेव्हा डेव्हलपमेंटबद्दल तुम्हाला आता बोलता येत नाही, डेव्हलपमेंटबद्दल सांगता येत नाही. तुमच्या गळ्यात चालला आता डेव्हलपमेंट, कारण तुम्ही केलं नाही. आणि म्हणून विकासाचे मुद्दे हे डायव्हर्ट करण्याकरता कोणी या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये टीव्हीची मीडियाची स्पेस घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर एक राजकारण या ठिकाणी सुरू झालं आहे आणि मग उत्तर द्यावं लागतं. उत्तर दिलं नाही तर आम्ही आरोपी होतो. खरं तर म्हणणं बरोबर आहे, या राज्यामध्ये डेव्हलपमेंटची गोष्ट झाली पाहिजे. विरोधी पक्षाला जबाबदारी आहे, सत्ताधारी पक्षाला डेव्हलपमेंट सांगितलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. पण हे उलटं होत आहे. सकाळपासून टीव्हीची स्पेस कशात चालली आहे, मीडियाची स्पेस कशात चालली आहे, समाजाचा शेवटकी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न काय आहेत याच्यावर नाही चालली आहे. त्यामुळं जेव्हा प्रश्न येतात तेव्हा उत्तरं येतात आणि म्हणून तुमचं म्हणणं खरं आहे, त्यामुळे त्याची मी सहमत आहे की विरोधी पक्षाने डेव्हलपमेंटबद्दल रोज बोललं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाने डेव्हलपमेंट करून जनतेला सांगितलं पाहिजे. आता अजित पवार साहेबांच्या बद्दल 4 दिवस झाले आम्ही बोलतोय, संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय आणि त्यामुळं विधानसभागृहात पवित्र सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं ते मांडण्यात आलं, खरं तर आता वारंवार कालपासनं परवापासनं 3 दिवस झाले रोज मांडतोय आम्ही आणि त्यांनी अजून मुजुरी केली आहे की माझ्या शब्दावर मी ठाम आहे. ठीक आहे, तुम्हाला शब्दावर ठाम राहायचं असेल तर 2024 आहे. जनता आमचं चुकलं तर आमच्या विरुद्ध निर्णय करेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी जनतेची धोकाधडी केली तुमच्याबद्दल निर्णय करेल. आता अजित पवाराबद्दल मी काय बोलू, त्यांनी मान्यच केलं की जे आहे ते बरोबर आहे. त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नाही म्हणत आहे. जनता निर्णय करू द्या ना, जनता निर्णय करेल 2024 मध्ये. संजय राऊत सध्या कानाने बहिरे झाले, डोळ्यांनी आंधळे झाले आहेत. काल माझी संपूर्ण प्रेस पूर्ण बघितली असती ते असे बोलले नसते. मी काल क्लिअर जितेंद्र आव्हाड जे म्हणतात आहे त्याबद्दल सांगितलं आहे. मी थांबलो आहे, हास्य केलं आहे आणि राधे राधे म्हणणाऱ्यावर कारवाई करा. तो जितेंद्र आव्हाड औरंगजेबजी असा पुरस्कर्ता आहे. मराठीमध्ये प्रेस सुरू असताना हिंदी बोलताना हा संपूर्ण पॅरिग्राफ झाला. आम्ही कधीही, मी वारंवार सांगतोय, संजय राऊतांनी ती प्रेस पूर्ण ऐकली पाहिजे, मगच त्यावर बोललं पाहिजे. आम्ही कधी आमचं आयुष्य हे राष्ट्राकरता आणि राष्ट्र निर्माणाकरता गेलं. आम्ही कधी तुमच्यासारखे नाही आहे. आम्ही, तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहे. तुम्ही तर आता तुमची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय राऊतजी, तुम्ही ओवेसीलाही भेटणार आहे काही दिवसात, त्यामुळे तुम्ही आम्हालाही शिकू नका. मी पूर्ण कालच्या माझ्या ट्विटमध्ये संपूर्ण विषय मांडलाय.
काय झालं ते, आणि पालघरला तुम्ही विचारू शकता. खरं तर विपर्यास शब्दाचा खेळ करून, शब्दाचा खेळ चालत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं माझ्या ट्विटमधनं मी सारं मांडलंय. आम्ही कधी कुरकर्मा औरंगजेब यांच्या या कर्म्याला जीवनभर आम्ही या कुरकर्म्याचे कुरकर्म हे मांडत राहू. यांनी महाराष्ट्र बर्बाद केला, देश बर्बाद केला, आणि अशा देशद्रोही औरंगजेब याला कधी आम्ही त्याला पुरस्कृत करू शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा तेव्हा आम्ही याचा संपूर्ण या कुरकर्माचा पर्दाफाश आम्ही करू. आणि जे त्याला समर्थन करतील त्यांच्याही मतदारसंघात जाऊन आज हद झाली आहे. एक दर्ग्याचं दर्शन करताना तुम्ही औरंगजेबाची तुलना त्या दर्ग्याशी केली आहे. औरंगजेबाची कब्र आणि दर्गा, पवित्र दर्गा. आम्ही कधी धर्माच्या विरुद्ध नाही आहे, आम्ही कधी धर्माच्या विरुद्ध नाही आहे. जर धर्माच्या विरुद्ध असतो तर सध्या अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉक्टर अब्दुल कलामजीला कधी राष्ट्रपती केलं नसतं. धर्माच्या विरुद्ध नाही आहे, धर्म हा पवित्र आहे. आम्ही विरोधात आहे आतंकवादी विचाराच्या, आम्ही विरोधात जिहादी विचाराच्या, आम्ही धर्माच्या विरुद्ध नाही आहे. त्यामुळं पवित्र दर्गा आहे चंद्रपूरचा, ताजबागचा पवित्र दर्गा आहे नागपूरचा, या दर्ग्यावर जाण्याकरता कोणी रोखू शकत नाही. आणि औरंगजेबाचा दर्गा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही औरंगजेबाची कब्र म्हटलाय. त्या दर्ग्याला मुस्लिम समाजाचा अपमान केलाय तुम्ही, त्या भावनाचा अनादर केलाय तुम्ही. आणि त्यामुळं खरं तर त्यांच्या या ज्या भूमिका आहे त्या आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. सवाल ये है 2014 के बाद जब आपकी सरकार तब भी स्थानीय यहाँ के एमएलए, स्थानीय यहाँ की सत्ता है, उनका समर्थन था. निश्चित रूप से आपने ये भी कहा कि हजारों करोड़ रुपए, करोड़ों करोड़ रुपए यहाँ पर दिया भी. आपके समर्थन वाले आमदार यहाँ पर थे, तो उसके उस कार्यकाल में भी और इस कार्यकाल में विकास यहाँ ठीक से नहीं पहुँच पाता. देखिए मैंने क्या कहा, आपने फिर उसको डाइवर्ट करने की कोशिश की. जिस प्रकार से वसई विरार शहर को एक 21वीं सदी का शहर बनना चाहिए, वो शहर की डेवलपमेंट नहीं हुई है. उसके लिए भारतीय जनता पार्टी पुरजोर प्रयास करेगी. हजारों कोटि रुपए के विकास काम होने का दावा बहुत लोग करते हैं, लेकिन उस शहर को जिस प्रकार से होना चाहिए उस शहर का विकास नहीं हुआ. देवेंद्र फडणवीस जी की सरकार में जो महाराष्ट्र को मिला है ना, 65 साल में नहीं मिला है, 1960 से नहीं मिला है. मैं दावे के साथ कह सकता हूं कि कुछ से कहा के शहर वसई विरार की बात कर रहा हूं. वसई विरार बहुत कम लोग बोलते हैं, आप बोल रहे हैं, अच्छा लगा. वसई विरार के विकास को लेकर आज भी अनधिकृत बांधकाम, पानी की समस्या, जमीनी स्तर पर टैंकर का लॉबी जिस तरह से जमीनी स्तर पर है वो अत्यंत भीषण है. सड़कों के निर्माण को लेकर तमाम समस्याएं. आप कह रहे हैं कि विकास जिस तरह से पहुंचना चाहिए था वैसा पहुंचा नहीं है, लेकिन पहुंचा है. लेकिन पहुंचा है तो वो है कहाँ? आज वसई विरार दूसरा धारावी बनने के कगार पर है. कब कार्रवाई होगी और कब? मैंने वही कहा कि हजारों करोड़ रुपए के विकास के डेवलपमेंट की घोषणाएं होने के बाद अभी भी वसई विरार शहर ये बहुत बड़ा, जैसा एक गांव होता है ना, बड़ा गांव, सब तरफ बिजली की लाइन पड़ी हुई है. मैं ये नहीं दावा करता कि 5 साल में हम सारा बदल देंगे. मैंने कभी नहीं कहा कि हम 5 साल में पूरा बदल सकते हैं. 60 साल का पूरा डेवलपमेंट 5 साल में पूरा कर देंगे, हमने ऐसा कभी नहीं कहा. लेकिन वसई विरार को डेवलपमेंट की आवश्यकता है. वसई विरार को केंद्र सरकार और राज्य सरकार से बड़े पैमाने में 4-5 महत्वपूर्ण चीजें करने की आवश्यकता है, जो आप कह रहे हैं.
मैंने देखा है सवेरे से 8 बजे से, मैं घूम रहा हूं, मुझे बहुत लोग मिले, मुझे इस शहर के डेवलपमेंट कैसा होना चाहिए इस विषय के ऊपर भी आधारित लोग मिले सवेरे से। की आवश्यकता नहीं, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के पत्र बहुत सारे महानगर पालिका में, ऐसे बहुत सारे महानगर आपके भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पत्र देते हैं, लेकिन उस पत्र पर भी कार्रवाई नहीं होती है। आपके कार्यकर्ताओं के स्वयं के पत्र हैं बहुत सारे। इसका मतलब या तो वो पत्र कहीं चले जाते हैं, या तो एक होता है मैनेज शब्द हो जाता होगा, या तो उनका उस पर नजरअंदाज कर दिया जाता है कार्यकर्ताओं अधिकारी। आपके मन में जो है मेरे मन में भी वही है, लेकिन मैं जवाबदारी से कहता हूं कि पार्टी का, स्टेट का प्रेसिडेंट होने के नाते मेरी जवाबदारी बन जाती है कि जो महत्वपूर्ण काम वसई विरार को, जनता को लगते हैं, उसका रात को मैं 1 घंटा बैठकर पूरा प्रेजेंटेशन मैं माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को दूंगा, और वसई विरार की जनता क्या चाहती है वो भी मैं कहूंगा। वो मेरी जवाबदारी बनती है। जब मैं आया हूं तो सरकार की पार्टी का अध्यक्ष हूं मैं, तो मैं निश्चित रूप से करूंगा। रोड बनतो पण घोडबंदरच्या रोडला वर्षानुवर्ष लागतात, यावर भारतीय जनता पार्टी कधी आवाज पण होत नाही का, प्रयत्न देखील होतो? नाही, प्रयत्न केले आहे का तर केले, आता मी प्रोजेक्ट वाईज सांगू शकणार नाही। आता घोडबंदर रोड झाला पाहिजे का झाला पाहिजे, कुठं थांबला आहे, काय प्रॉब्लेम आहे, लवकरात लवकर किती वेळात झाला पाहिजे, हे मांडणं माझी जबाबदारी। तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता मी एवढा सक्षम पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे माझी जबाबदारी आहे, ती मी पार पाडणार आहे। हे तर जनता ठरवेल, आमच्या समोर जो येईल तो। शिंदे फडणवीसजीच्या समन्वयाने जो आमचा उमेदवार राहील, त्या उमेदवाराच्या विरुद्ध जे असेल ते आमचे राजकीय विरोधक राहणार। आमच्या आज तर आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे, आणि आमची भूमिका त्यांची भूमिका वेगळी आहे। जेव्हा आमचा पक्ष लढेल तर आम्ही आपल्या जनतेमध्ये जाऊन सांगू की भारतीय जनता पक्षाचा काय अजेंडा आहे, काय मॅनिफेस्टो आहे। आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचंच प्रेझेन्स कमी राहिलं, आम्हीच त्या ठिकाणी शिवसेनेला सीट देत राहिलो, युतीमध्ये आम्हाला त्या द्याव्या लागल्या। त्यात तेव्हाचा अलायन्स हे असं होतं, त्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता डेव्हलपमेंटच्या पोस्टला गेलाच नाही। आमचा कोणी आमदार डेव्हलपमेंटच्या पोस्टला गेला असताना त्यांनी काम नसतं केलं तर आम्ही जबाबदार। पण एक गोष्ट खरी आहे, जेव्हा आता आम्ही उतरू आणि आमचा जर लोकप्रतिनिधी निवडून आले तर तो साजेसं काम करेल, आणि जो कोणी विरोध असेल आमच्या पक्षाच्या तो आमचा विरोधक आहे, त्याचे विचार आमचे विचार कसे एकत्र येतील। मग महानगरपालिका असो की जिल्हा परिषद असो कि नगरपालिका असो। देश की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी वसई विरार में अपना संगठन नहीं बढ़ा पाई, इसके पीछे क्या करें? देखिए, हमारी गलती है, प्रदेश की मेरी गलती है कि हमने वसई विरार को जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी का संगठन मजबूत करने के लिए, क्योंकि हम हर बार कार्यकर्ता को बड़ा करते हैं तो हम अलायंस में चले जाते हैं, अलायंस में जाने की वजह से हमारा कार्यकर्ता बड़ा ही नहीं हो पाता है। लेकिन अभी अच्छा मौका है, अच्छा मौका है। अभी 2024 में शिंदे फडणवीस के समन्वय से मोदी जी के नेतृत्व में चुनाव लड़ेंगे, और मुझे लगता है इस बार वसई विरार की जनता भारतीय जनता पार्टी और शिवसेना की युति में मदद करेगी, और हमारे निश्चित रूप से हमारा कार्यकर्ता तैयार होगा तो वो लड़ेगा भी। त्याच्या अगोदर सर महानगरपालिकेची निवडणूक आहे, मग महानगरपालिका निवडणुकीला भाजपची भूमिका काय असते? कारण आपल्या पक्षावर असा आरोप होतो की आपले जे पदाधिकारी आहेत ते बहुजन विकास आघाडीला मॅनेज होतात, त्यातून कार्यकर्ते आहेत कुठेतरी घुसमटलं जातं, त्यासाठी तुम्ही काय करता? भारतीय जनता पार्टी का कोई भी कार्यकर्ता दूसरे पार्टी को अगर अंदर से मदद करता है या पैक हो जाता है, वो कार्यकर्ता को कभी भी, त्या कार्यकर्त्याला कधी आम्ही जवळ घेणार नाही। आम्ही आपल्या बहुमताने आपला कार्यकर्ता हा प्रचंड ताकदीने लढवू, आणि आम्हाला आता कोणाच्या युतीची गरज नाही आहे। शिंदे फडणवीसची युती स्ट्रॉंग आहे, ही युती 18 तास काम करणारी आहे,
ही युती वसई विरारच्या डेव्हलपमेंटचा विचार करणारी आहे. ही युती जर उद्या महानगरपालिकेत आली तर पालिकेमध्ये पुढच्या 5 वर्षाचे चित्र वेगळं राहील. मला कोणी काय केल्याचा आरोप करायचा नाही आहे. ज्याच्या हातात सत्तागिरी त्यांनी कसं वागलं ते मला बोलायचं नाही आहे. पण विषय आहे की आता तुम्ही मार्गी लावू शकता कारण नगरविकास खातं तुमच्या हातात आहे. मग असं असताना कुठे घोडाळले आहे? कारण तुमच्याच पदाधिकाऱ्यांचे जे आहेत, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याच पदाधिकाऱ्यांचे जे पत्रव्यवहार होतात त्यांना सुद्धा न्याय मिळत नाही. मग कसं काय त्याच्याकडे कसं बघायचं? आमच्या पदाधिकाऱ्याच्या पत्राला न्याय मिळाला पाहिजे म्हणूनच मी आलो आहे. तुम्ही सर, पूरी दफनभूमीचा जगह मुद्दा के जो इलेक्शन काढला हो रहे होता, हैं, लेकिन महानगर पालिका इलेक्शन ही नहीं हो पा रहे. इसके पीछे क्या रीजन है, क्यों इसमें देर लग? देखिए 3 बातें हैं. पहली बात तो है सुप्रीम कोर्ट में 3 केस चालू है. 1, 96 नगर पालिका का ओबीसी आरक्षण का मसला चालू है. दूसरा, जो नई सरकार ने निर्णय लिया है कि जो प्रभाग रचनाएं है वो रचनाएं 2011 का सेंसस है. जब तक नया सेंसस नहीं आता तब तक उसकी सीटें नहीं बढ़ा सकते और उसी हिसाब से प्रभाग रचना होनी चाहिए. ये कायदे में है. लेकिन महाविकास आघाड़ी के सरकार ने गलती से गलत तरीके से प्रभागों की रचना बढ़ाई, सीटों की संख्या बढ़ाई. 2021 का सेंसस है ही नहीं. जब तक सेंसस क्या कहता है, नियम क्या कहता है, सेंसस जब तक नया नहीं आता तब तक आपको अधिकार नहीं है. महाविकास आघाड़ी ने अधिकारों का दुरुपयोग करके नंबर ऑफ सीट बढ़ा दी, अपनी खुद की राजनीति के लिए प्रभागों की मोड़ तोड़ कर दी. और हमारा जो सरकार का जो क्लियरली जो एक्ट है 2011 का सेंसस है उसके हिसाब से कर दिया है. तो ये जो झगड़ा चल रहा है सुप्रीम कोर्ट में, राष्ट्रवादी कांग्रेस गई है हमारे निर्णय के खिलाफ. इस वजह से सुप्रीम कोर्ट में वो केस पेंडिंग है. जिस दिन निर्णय आ जाएगा हम तो आज ही तैयार है. कल चुनाव लग जाए, भारतीय जनता पार्टी तैयार है. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वसई सीट ही भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचा दाब होता. परंतु भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी यांची युती असल्यामुळे ती दिली नाही असा आरोप होतो. याच्याबद्दल काय सांगाल? आता तेव्हा काय झालं 19 मध्ये, 24 मध्ये काय चांगलं होईल हे बघू. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत भाजपाने इथं अनेक मंत्री आले, अनेक पदाधिकारी आले, सगळ्यांनी येऊन केलं. आम्ही आता कालच्या राज्यसभा निवडणुका बघितल्या, विधान परिषदेच्या निवडणुका बघितल्या. आपण येता कार्यकर्त्यांना जोश देता सगळं करता, परंतु जेव्हा निवडणुकीच्या वेळेमध्ये कुठं ना कुठेतरी थोडं अडतं. आपले अनेक कार्यकर्ते विरोधी वातावरणात असतात, विरोधकाला भेटतात, त्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल करतं. आणि नेमकं निवडणुकीच्या वेळीच मोठ्या नेत्यांकडून की नेमकं काय होतं होतं तिथं की कार्यकर्ता पोहोचणार आहे आणि आपला इथं रिझल्ट येईल. काही गोष्टी कार्यकर्त्याच्या खऱ्या आहे की त्यांना डिमॉरलाइज होण्याकरता काही विषय येतात. पण कधी कधी मैत्रीच्या भावाने, कधी कधी मित्रता म्हणून आपण कोणाकडे चहा घ्यायला जातो, कोणाला भेटायला जातो. त्याचा अर्थ कार्यकर्ते काढतात की बाबा आम्ही इथे दिवसभर विरोधात लढतो आणि बावनकुळेची चहा प्यायला जातात. तर याचा अर्थ निघतो असा. कार्यकर्ते त्यावेळेस जे लोकल कार्यकर्ते असतात, स्थानिक कार्यकर्ते असतात, त्यांना एक डिमॉरलाइज होतात. हे गोष्ट खरी आहे. पण तेव्हाची परिस्थिती जशी जशी असतं तसे तसे निर्णय होत असतात. पण मला वाटतं आत्ता आम्ही पूर्ण संघटनेच्या मजबूती करता आहोत. आमची संघटनाच वाढावी आमचा हेतू आहे. जिथे आम्ही कमी असतो एखाद्या वेळी त्या ठिकाणी कुणाच तरी मदत घ्यावी लागतं. शेवटी सत्तेच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडतात. याचा अर्थ असा नाही आहे की आमची संघटना आम्ही कुणाला विकली आहे, कुणाच्या घरी जाऊन बांधली आहे. आमची संघटना आता बघा तुम्ही पुढच्या वर्षभरात 2024 पर्यंत आपल्याला दिसेल की संघटना ही प्रचंड ताकदीने वर आली आहे. आणि त्याकरता लागणारं पूर्ण बळ राज्याचा अध्यक्ष म्हणून मी देणार आहे. तर मला दफनभूमीचा मुद्दा काढला होता. तुम्ही दफनभूमीच्या समर्थनात आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक असल्याचं नाही. सुप्रीम कोर्टचा निकाल हा जर दफनभूमीच्या विरुद्ध असेल तर नियमाने काम करावं लागेल. मला सुप्रीम कोर्टाचा निकाल संध्याकाळी आणून देणार आहे. मला ते निवेदन मिळालं आहे. त्यांना म्हटलं सुप्रीम कोर्टाचा निकाल काय मला द्या. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे याच्यावर बघावं लागेल आणि त्यातनं मग निर्णय करावा लागेल.
तुम्ही पुन्हा वसई विरावरून दिल्लीत गेले. त्यांचं जरा गुंतवणूकदारांसाठी रोड शो केला जातोय असं म्हणतात. हा गुंतवणूकदारांसाठी रोड शो केला जातो. उद्योग पळवण्यासाठी आले असं म्हणते म्हणजे अर्थ आहे. योगीजी योगी योगीजी ना उद्योग नेण्याकरता आले, ना चित्रपट सृष्टी नेण्याकरता आले. योगीजी आले मुंबईमध्ये. आता बैठक घ्यावी लागतं. शेवटी एखाद्या इन्व्हेस्टरला प्रोत्साहित करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये करा, इकडेही करा, तिकडेही करा. आता आमचे लोक तिकडे जातात. योगीजी इतके विद्वान आहेत, ते महाराष्ट्राला देऊन जातील, महाराष्ट्राचं काही घेऊन जाणार नाही. आणि आज उत्तर भारतीय समाज, उत्तर भारतीय व्यक्ती, नागरिक या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने काम करतो आहे. आज बघा, मुंबईपासून तर कोकणापर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर भारतीय समाजाने महाराष्ट्राचा GDP वाढवला आहे. आज तुम्हाला मेहनत करताना दिसत आहे समाजा. आणि मग योगीजी आल्यावर तर या महाराष्ट्रामध्ये प्रेम निर्माण होतं. आपला माणूस आल्यासारखं वाटतं त्यांना, काय वाटू नये. आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकारणाची गरज नाही. ना योगीजी उद्योग नेणार आहे, ना योगीजी चित्रपट सृष्टी नेणार आहे. योगीजी महाराष्ट्राला काही देऊनच जातील. छगन भुजबळ असं बोलले की शरद पवार यांना जाणणार आणि म्हणणार सामाजिक प्रश्नावर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिले आणि योजनेचे जे प्रश्न सोडवतो तो जाणता राजा. दुसरं बाकीच्यांना काय म्हणायचं ते तुमचं काय? छगन भुजबळ तर छगन भुजबळांनी शरद पवार साहेबांना जाणता राजा असं म्हटलं आणि अजित पवार साहेबांनी माझ्या काकाला जाणता राजा म्हणा असं कोणी सांगितलं, असं म्हटलं काहीतरी, मला पूर्ण माहिती नाही. आता त्यांना सोडू द्या. म्हणजे आता छत्रपती शिवरायांना आपण जाणता राजा म्हणतो. खरं तर जाणता राजा होण्याकरता जे संपूर्ण अष्टपैलू कर्तृत्व लागतं. छत्रपती शिवरायांच्या तोडीचा राजा कोणी होऊ शकत नाही. जाणता राजा फक्त छत्रपती शिवरायाचे राहू शकतात. या जगामध्ये जाणता राजा दुसरा होऊ शकत नाही. आणि असं कोणी म्हणू नये, स्वतःला जाणता राजा समजू नये, त्यांच्या समर्थकाने अशी चूक करू नये असं मला वाटतं. जाणता राजा केवळ जगामध्ये 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 कोण आहे? छत्रपती शिवरायच आहे, दुसरा असूच शकत नाही. त्यांचं जे आयुष्य आहे छत्रपती शिवरायांचं, त्यांच्या आयुष्याची बरोबरी कोणी करू शकत नाही, त्यांच्या इतिहासाची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं कोणी असा उपद्रव करू नका. मी भुजबळ साहेबाला सल्ला देतो, उगीच भावनेच्या भरात असं काही बोलू नका. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या इतिहासावर काही त्या ठिकाणी पुन्हा येईल. भुजबळ साहेब आता त्यांचे पुष्कळ आयुष्याच्या राजकारणात गेलाय, समाजकारणात गेलाय. त्यांनी जरा विचार करून बोललं पाहिजे आणि अजित पवारांशी चर्चा करून बोललं पाहिजे. सर, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आता भाजपचं सरकार आहे आणि महापुरुषांवर आमच्या राज्यपाल असतील की अनेकांनी याच्यावरती प्रस्ताव केले. भाजपा हे या सर्व महागाई असेल जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यापासून आपली लपवण्यासाठी भाजप वेगवेगळे मुद्दे काढते आणि हे बोलतंय असं ते दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे सुद्धा बोलतात. याबाबत आपण काय सांगतो? अहो काय सांगतात हे? जगाचा विचार करा. मागच्या 3 वर्षात जगाचा विचार करा काय झालाय. जरा दिलीप वळसे पाटील साहेब, आपण वित्तमंत्री होते, थोडा अभ्यास करून बोला. संपूर्ण जगाची काय स्थिती आहे आज? अमेरिका 1% ग्रोथ रेट आहे, 29% महागाई वाढली आहे. युरोपियन कंट्रीमध्ये 3% ग्रोथ रेट आहे. 3 वर्षामध्ये 27% महागाई वाढलेली आहे. मोदीजींनी भारताला वाचवला आहे. मोदीजींनी 11% ग्रोथ रेट ठेवला भारताचा आणि 8% 6% इन्फ्लेशन आहे, महागाई आहे. तुम्ही जरा अभ्यास करा ना. उलट देखिए कि गैस अपने यहाँ नहीं होती है. गैस जो आप सोचिए, थोड़ा भावनात्मक प्रश्न के बजाय या परिस्थिति पे जाइए. आज रशिया से गैस आता है,
जहाँ जहाँ से गैस आता है वहाँ युद्ध चल रहा है, और वहाँ से जो चीजें आती है बाहर से, जो हम इंपोर्ट करते हैं, वो इंपोर्ट करने वाली जगह की क्या स्थिति बनी हुई है। देखिए, गैस और पेट्रोल के बारे में जो स्थिति बनी हुई है पूरे विश्व में, वो देखिए ना आप। अमेरिका में क्या स्थिति बनी हुई है, यूरोप में क्या बनी हुई है, इंडिया में क्या बनी हुई है। सप्लायर देश अगर वॉर में है तो वहां पे जो स्थिति बनी, वो स्थिति पे इंडिया में निर्णय होगा। देखिए, केवल बाहर से बातें करने से नहीं होता। जब सरकार चलाते हैं तो सरकार चलाने वाले को सारी चीजें समझती है। केवल आरोप करने के लिए आरोप हो रहे हैं। मोदी जी भारत को आत्मनिर्भर बना रहे, मोदी जी भारत को महंगाई से बचाने का प्रयास कर रहे, मोदी जी भारत का ग्रोथ रेट बढ़ाने की बात कर रहे हैं। और मेरा विश्वास है 2024 में आप सारे चीजों का आंसर मिल जाएगा। आत्मनिर्भर भारत पे एक सवाल है। आपके वसई विरार में जब भी किसी बड़े नेता का दौरा होता है, अब मैं लिस्ट ले रहा हूँ, नारायण राणे जी जब मंत्री बने तो आज जन आशीर्वाद यात्रा निकाली और वसई विरार में आए तो विभा कॉलेज पहुंच गए। दूसरा, आपके यहाँ के प्रसाद लाड जी आए, चुनाव का दरमियान था, वोट मांगना था, निजी से जाना सही था, लेकिन जाते जाते वो कह गए कि यदि महानगर पालिका के चुनाव में गठबंधन होगा तो आप देख लेंगे, और पैर भी पड़े होंगे। दूसरा, कार्यकर्ताओं 30 वर्ष से लगातार कार्यकर्ता यहाँ पर संघर्ष कर रहा है, उसकी तो हत्या हो गई ना, राजनीतिक। दूसरा, इसके अलावा प्रवीण दरेकर जी गए, तमाम जो आपके बड़े नेता हैं, इसके अलावा विश्वेश्वर कड़ू, एक बहुत महत्वपूर्ण नाम मैं ले रहा हूँ, विश्वेश्वर कड़ू केंद्रीय मंत्री आदिवासी, जब वो आते हैं तो उन्होंने एक बहुत बड़ा झूठ बोलकर चले गए कि हम यहाँ पर आदिवासी इलाके में जहाँ पर अभी भी एम्बुलेंस जाने जैसी सड़कों का निर्माण नहीं हो पाया, आदिवासी महिलाएं प्रेग्नेंट को खाकर ले जाना पड़ता है, तो सड़कों का निर्माण करेंगे, आदिवासी केंद्रीय योजनाओं को पहुँचाएंगे। अभी तक कुछ नहीं हुआ, और 6 महीने का उन्होंने पत्रकार परिषद में अल्टीमेटम किया था, हमें वादा किया, कुछ भी नहीं हुआ। झूठ और एक कार्यकर्ताओं की राजनीतिक हत्या, यानी कि मुलाकात कर देना और सब ये दोनों चीजों पे मैं निश्चित रूप से ख्याल दूंगा। नहीं, कुछ नहीं, अभी समय नहीं। मैं कभी राजनीतिक उत्तर देता नहीं, जो कहता हूं स्पष्ट कहता हूं। मेरे बारे में आप जो कहूंगा वही कहूंगा। मुझे मालूम है कि आप क्या कहना चाहते हैं, मैं भी समझता हूं। नहीं एक बार आपकी इस पंक्ति में बैठे एक पूर्व नगर सेवक आदरणीय किरण गुरु, उन्होंने एक मुद्दा उठाया था हॉस्पिटल, पत्राचार किए, और उस पत्र को मुझे लगता है कहीं पढ़ा होगा, उस पर भी कुछ नहीं। एक नगर सेवक अगर इस तरह के हॉस्पिटल की कंप्लेंट उठाता है और उस पर भी कुछ नहीं होता है, कार्यकर्ता वो क्या करेगा? तो साधारण बैठा है, प्रत्यक्ष आपका मंडल 2024 का वेट करिए। प्रिंट वाले काही मगाशी तुम्ही उत्तर भारतीय समाजाबद्दल सांगितले की तो भारतीय जनता पार्टीसोबत आहे. वसई विरारमध्ये उत्तर भारतीय समाज लोकसभेला भारतीय जनता सोबत असतो आणि विधानसभेला तो बहुजन विकास आघाडीसोबत असं का? मी तुम्हाला वारंवार सांगतो की भारतीय जनता पार्टीचं विधानसभेमध्ये कमळाचं चिन्ह हे वारंवार राहत नाही. नेहमीच आम्ही अलायन्समध्ये भारतीय जनता पार्टी कुणाला तरी समर्थन देतो, युती करतो. म्हणून आम्हाला आमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी देण्यासाठी आम्हाला जो डायस असतो निवडणुकीचा त्याकरता आम्हाला संधी मिळाली नाही. पण 2024 मध्ये मात्र तुम्हाला याच्यात खूप बदल दिसेल. तिथेही बदल दिसेल. मी चाललो आहे राज्याचे अध्यक्ष म्हणून सांगतोय, तर बदल दिसेल आपल्याला. मी तेव्हाच जेव्हा बदल झाला तेव्हा आपल्याशी बोलील. आज मला सांगता येणार नाही, पण आम्ही संघटनात्मक स्थिती मजबूत करतो आहे आणि एक निश्चित जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही नक्की सांगू. नाही, त्यांच्याकडे गटबाजी माननीय अजित पवार साहेब, शरद पवार साहेब हे सर्व एकाच परिवारातले आहे. तर त्यांच्यात गटबाजी आहे की नाही आहे हे तेच सांगतील, मी सांगू शकत नाही. पण ज्या पद्धतीनं
काही गोष्टी घडतात त्या दाखवण्याकरता आहे की त्या नेमक्या कन्फ्यूज करण्याकरता आहे हे मला माहिती नाही, पण त्यांच्या पक्षाबद्दल मी काही बोलणं हे काही योग्य नाही आहे. सर एक शेवटचा प्रश्न, अतिशय गंभीर प्रश्न आहे. आता तुम्ही शेवटचा गृहमध्ये जाणार काय? काय तुमचं जाण्याचा शेवटचा गृहमध्ये असेल का? कारण प्रत्येक मंत्री सांगितल्याप्रमाणे कपिल पाटील यांनी कपिल पाटलांचं नाव नाही घेतलं. कपिल पाटील साहेब तर तिथे त्याची सिरीजच चालू होती. मी सांगत होतो त्यांच्याकडे चहा नाश्त्याला जाणार गृहमध्ये. नाही, मला काही औचित्यच नाही ना. पक्ष संघटनेकरता कार्यक्रमाला आलो आहे. माझ्या पुढच्या कार्यक्रमात संपूर्ण कार्यक्रम देखिए कि आज के मेरे दौरे में आजच्या माझ्या दौऱ्यात कुठेही संबंध नाही आहे. आज मी भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला भेटायला आलो आहे. नाही, आज कार्यक्रमच नाही ना. आज माझा संघटनेचाच कार्यक्रम आहे. मी वारंवार सांगतो, आज मी संघटना आणि संघटनेकरता आलो आहे. फक्त संघटना. माझ्या कुठल्याही दौऱ्यामध्ये फक्त संघटना आहे. संघटनेशिवाय काही नाही आहे. 2024च्या कशा पद्धतीने असेल? कारण संभाजीनगर आणि धाराशिववर पण भाजपने दावा केला आहे, त्याबद्दल काय म्हणा? महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसजीच्या समन्वयाने 45+ लोकसभा, 200+ विधानसभा मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही जिंकू. जिथे शिंदेजींचा उमेदवार असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दुपटीने ताकद लावेल आणि निवडून आणेल, आणि भाजपचा कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी पूर्ण ताकद लावून आम्ही जिंकून आणू. 45+ करू, 200 विधानसभा प्लस करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.